आम्ही दोघं नवरा बायको मोटरसायकलीवर चाललोत. मोटरसायकलीवर पोळ्याचा सण होता. बैल सजविलेले बघितले ना आमची बायको मला म्हणते काय आवाज. मी म्हणलं पोळा. काय असते. मी म्हणलं बैलाचा सण. माय म्हणली म्हशीली सण नसतो का एखादा. काय डोकं चलवी त्यान बाया. माय म्हणली म्हशीली सण नसतो का. मी म्हणलं हं सक्रात. सक्रात म्हशीचीच असते म्हणे. बारीक तोंड केलं महाराज. तिनं अपमान झाला ना तिच्या डोक्यात एकच ह्याचा अपमान करायचा माझा. पुढे गेले की गाढवं बघितले. गाढवं बघितले की मला म्हणती तुमचा पाहुणा. गाढवाला म्हणली तुमचा पाहुणा. मी म्हणलं राम राम सासरी बुवा राम राम. जरा जपून बोला. जपूनच बोलतोय. इकडे लक्ष द्या आता. उगा मला सांगा हिंदू संस्कृती बोलत चालायचं. आता मुंग्याच निघा त्या डोक्यातून निसत्या. बोलत चालायचं. हिंदू संस्कृतीत एका माणसाला 5 बायका असू शकतील कदाचित. बरोबर आहे का नाही. राजा महाराजाले हजारो लाखो बायका होत्या का नाही. होत्या का नाही बोला. होत्या मार. हिंदू संस्कृतीत आपल्या संप्रदायात आपल्या धर्मात एका माणसाला 5 बायका असू शकतात. पण अशी घटना ऐकली का तुम्ही कुठं की एका बाईला 5 नवरे. बोला आता. बोला चला आता. तिकडे पटंगणार येऊ का. मी तिकडे येऊ का आता. ऐकली का घटना कुठं. बोला ऐकली का. 5 नवरे आहेत एका बाईला. पण पांडवाच्या कुळात घडलंय का नाही घडलं. बोला पटकन. घडलंय का नाही घडलं. घडलंय ना. द्रौपदीला किती नवरे. किती. 1 द्रौपदी आणि 5 पांडव. बरोबर आहे का नाही. तरी बी द्वारकेचा राणा. कस काय. बरं जाऊ द्या चला पुढचं ऐका. ह्याच्या पुढे जाऊन सांगतो. लक्ष देऊन ऐका. आपल्या हिंदू धर्मात बरोबर आहे. हिंदू धर्मात बाईचं लग्न कुणाबरोबर. स्त्रीचं लग्न कुणाबरोबर. पुरुषाबरोबर. ही संस्कृती. पण स्त्रीचं लग्न गाढवाबरोबर. असं कधी झाले. गाढवाबरोबर लग्न असते. असतंय का बोला. नाही. पांडवाच्या कुळात गाढवा बरोबर लग्न लावले का नाही बोला. बोला पटकन. गांधारीच लग्न कुणाबरोबर लावलं होतं. कुणाबरोबर. बिहा लागलेत माणसं. बरोबर आहे का नाही. गाढवा बरोबर लावलं का नाही. त्या गांधारीच्या शांतीतच तसं लिहिलेलं होतं. काय तसं लिहिलेलंच होतं. हिचं पहिलं लग्न ज्याच्यासोबत होईन अक्षदा पडणं नवरा मरणं संगच. स्वतःच्या भल्यासाठी या पांडवांनी गाढवाचा बळी घेतला ना. तरी बी द्वारकेचा राणा. कळलं का नाही कळलं. आता ह्याच्या पुढे चला. आता चला ह्याच्या पुढे. मग डिलेवन जमत नाही. बरोबर आहे का नाही. पायाभरणी पक्की झाली पाहिजे. बरोबर आहे का नाही. पुन्हा बिल्डिंग उभी राहायची 8 दिवस. पुढे चला ह्याच्या. मला सांगा. इकडे लक्ष द्या. मला सांगा. आओ धडधडीत संसारिक लोकांनी पुरी पळून आणणं कदाचित मान्य होईल. पण संन्याशानच पुरी पळून आणणं मान्य का बोला. पण पांडवाच्या कुळात घडलंय का नाही घडलं. घडलंय का नाही घडलं. बर जाऊ द्या. पोरगी पळून आणली. बापाच्या देखत तिच्या बापाच्या हातपाय बांधले. पोरगी म्हणायला लागली ओ माझा दुसराच आहे. मनातून वरलेला दुसऱ्याच आहे. तरी उचलून आणली. त्याच्या पुढे बघा. ऐका नीट आता. अशा मुंग्या निघात्यात आता बघा. उगा आता आणली आणि बापानं पोरगी बघितली. मथारा म्हणला असं कर आता तू माघार आहे. हिच्या बरोबर मलाच लग्न लावायचे. बापाच्या लग्नासाठी पोरगच ब्रह्मचारी राहिलं. ही गोष्ट मान्य आहे का. पण पांडवाच्या कुळात घडलंय का नाही घडलं. तरी बी द्वारकेचा राणा. पटायले का नाही पटायले. आता गावाले पटायले का नाही पटायला लागले. कशा मुंग्या निघात्यात आता. हे पांडवाच्या कुळात असले कुटाने झालेत का नाही बोला पटकन. मग एवढ्या कुटाने करून बी द्वारकेचा राणा का. त्याचे एकच शब्दात उत्तर देतो. पहाते पांडव अखंड वनवासी पण परित्या देवाशी आठवली. फक्त पांडवांनी भजन केलं होतं.
काय केलं? काय केलं होतं पांडवांनी? भजनाला एवढी किंमत आहे सज्जनो, नामचिंतनाला एवढी किंमत आहे. पुढचा माणूस म्हणला, ओ कळालंय आम्हाला तुमचं भजन, कळालंय, पण ही नाम नेमकं कसं आहे ते एकदा सांग. एक 5 मिनिट आहे का? ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सोपं नाम आहे पण घेणारा एखादा आहे सर्वत्र दुर्लभ. विरळा जाणे विरळा पावे, विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. पुढचा माणूस म्हणला, पटलं राव माऊली, आपल्याला पटलं तुमचं, पण एक काम करा ना. म्हणले काय? अहो ह्या आमच्या हरीला बी कुठेतरी जागा द्या, आमच्या हरीला कुठेतरी जागा द्या. ज्ञानोबा म्हणले, नम्रता असेल तर तुमच्या बी हरीला जागा. एकदा नाही, अभंग संपला की तुमच्या हरीचा जय जयकार. म्हणून 27 अभंगाला द्रुपदच कुणाचं लावलंय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. लक्षात आलं? आणि या तुमच्या हरीची ताकद आहे, पुण्याची गणना कोण करी. लक्षात आलं बोलणं? अपशब्दाबद्दल क्षमा. आपल्या या गेवराई शहरामध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं संत भगवान बाबा आणि श्री संत वामनभाऊ महाराजांचा संयुक्त पुण्यतिथी सोहळा 14 वर्षापासून चाटेसरांच्या आयोजनातून आयोजित केला जातोय. छान नियोजन. पहिल्याच दिवशी 75% मंडप गच भरला महाराज, बरोबर आहे का नाही? आणि वाटायला लागलंय का पहिला दिवस असल्यासारखं आज. गाणारे बी तसेच. आणि मला लोक किती त्याच्याशी काही घेण देण नसते महाराज. मला 2 गाणारे 2 वाजवणारे चांगले असले की एवढे हाणवून कीर्तन करतो मी, मला काही लागत नाही महाराज. मी भजनाचा प्रिय माणूस आहे, मला येत काही नाही, पण मला चांगला ऐकायचा नाद आहे महाराज, बाकी काही नाही. हे गोड गाणारे गोड वाजविणारे आणि सिस्टम चांगली, एकदम सुंदर नियोजन. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. माता भगिनीची संख्या बी काही कमी नाही महाराज, बरोबर आहे का नाही? संसारबाईच्या जातीला जमतो, आपल्याला जजमेंट नसती संसाराची. आपल्याकडं मोकळा मंगळवार असते. कुणी बी आला, गाडी आहे का? गाडी हो, जागी होऊन. बैल मोकळेच आहे, गडी न्याजा, मोकळा मंगळवार. पण बायाचं डोकं असतं महाराज. आपल्या घराकडे जरी माणूस वळला तरी बाया ओळखीत आहेत, त्या बघा तुम्हाला गाडी मागत एवढी जजमेंट असती महाराज. त्या दिवशी आम्ही दोघं नवरा बायको मोटरसायकलीवर चाललो. मोटरसायकलीवर पोळ्याचा सण होता, बैल सजविलेले बघितले ना. आमची बायको मला म्हणते, काय आवाज? मी म्हणलं पोळा. काय असते? मी म्हणलं बैलाचा सण. माय म्हणली, म्हशीली सण नसतो का एखादा? काय डोकं चलवी त्या बाया. माय म्हणली, म्हशीली सण नसतो का? मी म्हणलं सकरात. सकरात म्हशीचीच असते म्हणजे. बारीक तोंड केलं महाराज. तिनं अपमान झाला ना तिच्या डोक्यात एकच, ह्याचा अपमान करायचा माझा. पुढे गेलं की गाढवं बघितले की मला म्हणती, तुमचा पाहुणा. गाढवाला म्हणली, तुमचा पाहुणा. मी म्हणलं, राम राम सासरे बुवा, राम राम. हसत जरा, हसत जा थोड्या, हसत. पहिल्या दिवशी आंबट खट करी जाऊ नका तोंड उग. सर्वांना मनापासून धन्यवाद. कसं आहे, मी उग झलक टाकली उग, बाकी काही नाही. कसं आहे, खोड जात नाही ना, बरोबर आहे का नाही? शेवटी ती लोकाली बी वाटू नाही की त्याला पहिल्यासारखं जमा नाही म्हणून, त्याच्यामुळे ही झलक टाकून बघितली, बाकी काही नाही. मनापासून धन्यवाद. अभंग थोडा मोठा असल्यामुळं, पहिला दिवस असल्यामुळं, पाया पक्का करण्यामुळं अर्धा तास जरा लेट झाला, त्याबद्दल क्षमा. बरोबर ते गुरुवाऱ्यांचा कृपाप्रसाद. चूक असेल ते माझ्या वाणीचा दोष आहे. जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा करा, मला माफ करा. मी तुमच्या पाया पडतो, मला माफ करा. मी तुमच्या पाया पडतो, मला माफ करा. 3दा पाया पडलो मी. एवढं पाया पडून मी तुम्हाला नसलंच माफ करायचं. तुम्हाला काय करायचं ते करा. जाते कुठं नादी लागा. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन. आणि
तुळशीरामजी यातकरी गुरुजींना, संजय महाराजांना, बाप्पा महाराज कीर्तनकार असून स्वतःचे कार्यक्रम सगळे बाजूला सोडून हजर आहेत बाप्पा महाराजसाठी. जोरदार